स्वराज्य निर्मितीपासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागते, ते म्हणजे शूर शिलेदार येसाजी कंक यांचे। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाला तोड नाही। जी लढाई समोर आली त्या प्रत्येक लढाईत त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि विजय संपादूनच ते माघारी परतले। छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात देखील त्यांनी आपले शौर्य स्वराज्याला अर्पण केले होते। इतिहास जाणून घेताना या रांगड्या मावळ्याचा वारंवार उल्लेख होतो आणि त्यांचे शौर्य आपल्या नजरेस पडते। येसाजी कंक यांच्याबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ते अतिशय बलदंड शरीराचे होते। 100 हत्तीचे बळ असलेला माणूस अशी उपाधी येसाजी कंक यांना दिल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही। खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांना येसाजींच्या सामर्थ्यावर किती विश्वास होता हे दर्शवणारा एक प्रसंग इतिहासाच्या पानावर आपल्याला सापडतो। तोच प्रसंग आज तुमच्यासमोर उलगडतो आहोत। राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्यासाठी मोहिमेवर निघाले। आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुतुबशहाला सोबत घेतले होते, त्यामुळेच महाराज कुतुबशाहीच्या भेटीस निघाले। भागानगरीत महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले। महाराजांच्या सोबत त्यांचे काही विश्वासू आणि जवळची माणसे देखील होती, त्यात येसाजी कंक यांचा देखील समावेश होता। महाराजांनी दादमहालात प्रवेश केल्यावर कुतुबशहाने स्वतःहून पुढे येऊन महाराजांचे स्वागत केले। महाराज स्थानापन्न होताच कुतुबशहाने त्याला मगापासून सतावत असलेला एक प्रश्न विचारला, राजा जी, आपकी फौज तो बहुत बड़ी है, लेकिन इसमें हाथी क्यों नहीं? महाराज म्हणाले, तानशाह जी, ऐसा कुछ नहीं है, आमच्याकडे 50,000 हत्ती आहेत, मतलब एक एक सिपाही हाथी के बराबर आहे। जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही आमच्या शिलेदारापैकी कुणाचीही निवड करा, वह आदमी आपके फौज के किसी भी हाथी के साथ जंग करेगा। महाराजांचे हे प्रत्युत्तर ऐकून कुतुबशाह भलताच बावचळला, पण त्याच्या अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस हत्तीला टक्कर देऊ शकतो। त्यामुळे त्याने महाराजांच्या शिलेदारांना आजमावायचे ठरवले। त्याने महाराजांच्या भोवती उभ्या असणाऱ्या माणसाकडे नजर टाकली। येसाजींच्या बलदंड शरीरयष्टीने कुतुबशहाची नजर रोखली। कुतुबशहाने हत्तीशी मुकाबला करण्यासाठी येसाजींची निवड केली। येसाजीने देखील न डगमगता आव्हान स्वीकारले। महाराजांनी एकवार येसाजीकडे पाहिले, नजरेतून त्यांच्या निडरपणाचे कौतुक केले। येसाजीने देखील मान हलवून जणू महाराजांना वचनच दिले की महाराज, आपण निश्चिंत असावे, विजय आपलाच होईल। हत्ती आणि येसाजींच्या झुंजीचा दिवस ठरला। किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार जागा तयार करण्यात आली। सभोवताली माळे रचून प्रेक्षकासाठी आणि मान्यवरासाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आणि अखेर तो क्षण आला। येसाजींनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि नंगी तलवार घेऊन आत्मविश्वासाने ते मैदानात उतरले। कुतुबशहाने सैनिकांना इशारा दिला आणि मागील दरवाजाने साखळदंडात बांधलेला हत्ती जोरजोरात आरोळ्या ठोकत आत शिरला। त्या हत्तीला सांभाळायला जवळपास 25 हपशे होती। हपशाने त्याला साखळदंडातून मुक्त केले आणि मदाह हत्ती समोर उभ्या असलेल्या येसाजींना पाहून अधिकच मस्तीत आला। त्याने चवताळत सरळ येसाजीवर चाल केली। हत्तीच्या चालीची येसाजींना जणू अपेक्षा होती। त्यांनी डाव्या बाजूला उडी घेत हत्तीला चकवले। जमलेले प्रत्येक डोळे जीव मुठीत धरून तो थरार पाहत होते। हत्ती आणि माणूस या दोघांमधील लढाई हत्तीच जिंकणार याची जणू सर्वांना खात्रीच होती, पण केवळ येसाजींचा संघर्ष पाहायचा म्हणून प्रत्येक नजर तेथे हजर होती। येसाजींनी काही वेळ हत्तीला खेळवले। समोरचा इवलासा माणूस आपल्याने बदत नाही हे पाहून हत्ती अधिकच आक्रमक होत होता। तो सर्व शक्तीनिशी येसाजींना पायदळी तोडण्याचा प्रयत्न करीत होता, पण येसाजी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळवत होते। अजून काही वेळ असाच गेला। येसाजी खेळवत होते आणि हत्ती खेळत होता। सततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली। येसाजी जणू या संधीची वाटच बघत होते। यावेळेस त्यांनी स्वतःहून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मातीत कमवलेला त्या बलदंड शरीराचा धक्का बसताच हत्ती क्षणभर जागेवरून हलला, पण अचानक त्याने स्वतःला सावरत येसाजींना सोंडीत पकडले। पण येसाजी हार मानतील ते कसले। त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून हत्तीच्या सोंडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला। बघणाऱ्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। येसाजींनी घातलेला हा घाव त्या लढाईचा निर्णायक घाव ठरला। त्या जबरदस्त घावामुळे हत्तीचा सगळा जोश उतरला आणि त्याने सरळ बाहेर धूम ठोकली। हत्ती आणि माणसाच्या झुंजीत झालेला हा विजय माणसाचा नव्हता, कारण अशी अफाट कामगिरी करणे प्रत्येकाला शक्य नाही। तो विजय होता येसाजी कंक नामक सामर्थ्याचा, त्यांच्या रांगड्या हिमतीचा। सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता। सर्वत्र येसाजी व महाराजांच्या नावाचा गजर होऊ लागला।
येसाजी देखील सर्वांना अभिवादन करत होते. इतक्यात त्यांची नजर महाराजांच्या नजरेला मिळाली आणि त्यांची छाती गर्वाने अधिकच फुगली. कारण त्या टाळ्यांच्या कडकडाटापेक्षा महाराजांच्या डोळ्यात आपल्याविषयी दिसणारा अभिमान अधिकच मौल्यवान होता. धन्य ते येसाजी, धन्य त्यांची निष्ठा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.